नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या पूर्व भागातील बोलठाण येथील नवकार फर्टिलायझर दुकानातून बोगस बियाणे विक्री करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे। सदर दुकानाचे मालक महेंद्र सोनी व मयूर सोनी यांच्याकडून नांदगाव तालुक्यातील जवळकी येथील गोरख जगन्नाथ विधाते यांनी ऑक्टोबर महिन्यात एलोरा कंपनीचे उन्हाळ कांद्याचे बियाणे घेतले होते, परंतु हे बियाणे लाल कांद्याचे निघून त्या कांद्यांना टोंगळे आले आहेत। त्यामुळे सदर शेतकऱ्यांचे नुकसान झाले म्हणून त्याबाबत सदर दुकानदाराला शेतकरी गोरख विधाते यांनी विचारणा केली असता दुकानदारांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन अरेरावीची भाषा वापरली। त्यामुळे सदर शेतकऱ्याने कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून सदर दुकानदाराचे लायसन रद्द करण्यात यावे अशी मागणी विधाते यांनी केली आहे। MCN न्यूज मराठी करिता नांदगाववरून मुक्ताराम बागुल। त्यांनी मला सांगितलं, ठीक आहे, तुम्हाला मी योग्य तो न्याय देईन, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका। आणि मी 5,000 रुपये देऊन 2 विहिरीचं पाणी घेतलेलं आहे, मला पाणी कमी पडल्यामुळे। आणि त्याला द्यायला पैसे नसल्यामुळे मी कन्नड येथील एक बचत गटातून पैसे काढले, त्यावेळेस ते पाणी विकत घेतलं। जर पाणी विकत घेऊन जर अशी फसवणूक झाली तर याच्यापासून काय फायदा होईल शेतकरी? तर सदर योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि शेतकऱ्याचं दुकानदाराचं परवाना रद्द करण्यात यावा। जर मला माझा मोबदला जर नाही भेटला तर सदर मी त्या दुकानमध्ये 5 लिटर पेट्रोलचा ड्रम घेऊन आत्महत्या करेल। याच्यावरती दुकानदाराने विचार करावा काय करायचं तर। आणि दुकानदार डायरेक्ट जिम्मेदारीने घेत, दुकानदार डायरेक्ट सांगतो कंपनी, मी कंपनीकडे गेलोच नाही ना, मी दुकानात जाऊन बियाणं घेतलं, यांनी पैसे घेतले, हा कमावतो, हा हॅरेसमेंट माझी, खर्च माझा, तो वकील लावीन, कंपनी ते करीन, माझा खर्च त्यांनी दुकानवाल्याने भरून देण्यात यावा। भैया पटेल शिवसेना शाखा प्रमुख जवळकी आहे ना। गोरख विधाते यांच्या वावरात मी जाऊन बघितलं तर हे डोंगळे दुबाकळे असे कांदे दिसले, तर सगळी शिवसेना गोरख विधात्याच्या पाठीशी आहे असा मी नांदगाव तालुक्याच्या वतीनं जाहीर करतो। आमदार साहेबांना सुद्धा याच्यात लक्ष घालावा। शेतकऱ्याची पिळवणूक जर याची होत असेल, लेकरा बाळा उन्हात टाकून शेतकरी शेती पिकवतो आणि त्याच्यावर जर असे फसवणुकीत मागच्या वर्षी दुष्काळ पडला, शेतकऱ्याला काही भेटलं नाही, यंदा 2 पैसे भेटायची पाळी होती, तर असे बियाणे जर बोगस निघत असेल, खतं बियाणे, ते आपला बोलठाण गाव नाशिक जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला आहे, तरी सर्व अधिकारी इकडे दुर्लक्ष करतात आणि दुकानदाराला पाठीशी घालतात। जे जे दोषी असतील यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि शेतकऱ्याला सगळ्या अधिकाऱ्यांनी, आमदार साहेबांनी यांनी न्याय देण्याचे प्रयत्न करावे असे मी माझं बोलतो आणि थांबतो।